राजेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुला सुख, समृद्धी, आनंदीचं आणि भरभराटीचं जावो। राजेशबद्दल सांगायचं म्हटलं तर दिवस कमी पडेल, तर मी एकाच वाक्यात सांगते की राजेश कोणत्याही नात्यामध्ये भेदभाव करत नाही। बायको असू दे, मुलगा असू दे किंवा वडील असू दे, त्यांना समप्रमाणात देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त वडिलांना सुखी कसं ठेवायचं, बायकोला आनंदित कसं ठेवायचं किंवा मुलांना मार्गदर्शन कसं करायचं हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे। म्हणजे दररोज तो विपासना सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास विपासना करतो। तर हे बघून माझ्या दोघं मुलांनी विपासनाचा कोर्स केला आणि ते देखील रेग्युलर विपासना करता आणि आज मी त्याला प्रॉमिस केलेलं आहे की मी देखील सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास विपासना करेल। आणि आज सकाळी उठल्यानंतर मी त्याच्याबरोबर 1 तास विपासना केली आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या बाबांना पण त्यांनी सांगितलं की विपासना करणं खूप चांगलं आहे। तर आमचे बाबा देखील सकाळ आणि संध्याकाळ विपासना करतात। तर जे आमचं विपासना एक फॅमिली आहे, तर मी सगळ्यांना सांगते की प्रत्येकाने विपासना करायला पाहिजे। आणि राजेशचं तर नेहमीच त्याच्या गप्पांमध्ये विपासनाबद्दल तो नेहमीच सांगत असतो आणि त्याचा परिणाम आमच्या पूर्ण फॅमिलीवर झालेला आहे। आमची फॅमिली एक विपासना फॅमिली झालेली आहे, कंप्लीट फॅमिली झालेली आहे। आणि अशाच प्रकारे मी 2 शब्द राजेशबद्दल सांगून इथं मी संपवते आणि एकदा पुन्हा राजेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद।